नाशिक विधान परिषद निवडणूक अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांचा दणदणीत विजय। नाशिक विधान परिषद निवडणुकीत अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी मोठा विजय मिळवत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे। गीते यांनी पहिल्याच फेरीत विजयासाठी आवश्यक असलेला कोटा पूर्ण करत निवडणूक आपल्या नावावर केली। मतमोजणीनुसार एकूण 618 मते पडली होती, त्यापैकी 13 मते अवैध ठरल्याने 605 वैध मतांवर विजयासाठी 303 मतांचा कोटा निश्चित करण्यात आला होता। पहिल्याच फेरीत गोकुळ गीते यांना 357 मते मिळाली, तर महायुती समर्थित उमेदवार नरेंद्र दराडे यांना 248 मते मिळाली। दुसरे उमेदवार प्रसाद हिरे यांना एकही मत मिळाले नाही। गोकुळ गीते यांनी पहिल्याच फेरीत आवश्यक कोटा पूर्ण केल्यामुळे दुसऱ्या फेरीतील मतमोजणीची गरज भासली नाही। निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांना अधिकृतपणे विजयी घोषित केले। या निकालाकडे राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या घडामोडी म्हणून पाहिले जात असून अपक्ष उमेदवाराने महायुती समर्थित उमेदवाराचा पराभव करून विजय मिळवला, ही या निवडणुकीतील सर्वात मोठी चर्चा ठरत आहे। डेज न्यूज मराठी प्रतिनिधी एजाज शेखर। आहे काय आनंद आहे? खूप आनंद झालेला आहे। हा संघर्षातून आमचा विजय झालाय। खरंच पाहायला गेलं तर हा सत्याचा विजय झाला आज, आणि सुज्ञ मतदार असल्यामुळे योग्य तो उमेदवार निवडून आलेला आहे। त्यामुळे विधान परिषदेत सर्व मतदारांना ज्या त्यांचं मतदान आहे ते कुठेही प्रकार वाया जाणार नाही। गोकुळ भाऊनी सकाळी बाईट दिलेली होती की मी मतदारांचा विश्वास साधता ठरवेल, आज ते सत्य झालेलं आहे। आज आमदार घरासमोर पाठी लागणार आहे। गणेश गीते खरं तर दावे दीड भाऊजाईचं सगळे हे आनंदच आहे सगळा, म्हणजे आम्हाला पूर्ण कुटुंबाला खूप आनंद आहे। आमचा हा विजय सगळ्या जिल्ह्याने बघितलाय की खूप संघर्षातून हा विजय झालाय। गणेश भाऊंचा देखील असेल, खूप संघर्षातून त्यांनी हा विजय मिळवला। आम्हाला सर्वांना आनंद आहे। भाजप माझे जे मी पूर्वी पण मतदानाचा प्रचार ज्यावेळेस थांबवला होता, प्रचार प्रक्रियेमध्ये प्रचार थांबवला होता, त्यावेळेस माझ्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी तुम्हाला माहित आहे खूप आग्रह केला होता। त्यांच्या भावना उद्रेक आपण बघितलेला आहे, आणि त्या ठिकाणी त्यांनी निवडणूक त्यांच्या पद्धतीने पुढे नेली होती। आणि मला खात्री आहे की त्या ठिकाणी त्यांनी केलेल्या प्रचारामुळे मला या मतदारसंघातले जे मतदार आहे सुज्ञ, त्यांनी मला त्या ठिकाणी नक्कीच भरघोस मतदान केलेले असेल। मी आता त्या ठिकाणी मत मोजलेलं जातो, थोड्याच आपल्याला कल आपल्याला हाती येतील। पण ज्या पद्धतीनं हे सगळं आपण राजकीय नाट्य बघितलं, त्यामध्ये थेट तुम्ही मतमोजणी केंद्रावर येता, काय तुम्हाला इतका विश्वास आहे की मतदारांनी तुम्हाला या मतदारसंघातल्या मतदारांचा जो 31 मे पासूनचा मी उद्रेक बघितलेला होता, त्याच्यामुळे मला खात्री की या मतदारसंघातल्या मतदारांनी 100% मला त्या ठिकाणी मतदान केलेलं आहे, आणि त्यांचा विश्वास मी सार्थ ठरवेल अशी मला अपेक्षा आहे। पण मतदानाच्या दिवशी देखील आपण आवाहन केलं करण्यात नाही, मी त्या दिवशी पण बंधूंकडून आवाहन केलं नाही, मी त्या दिवशी फक्त आलेलो होतो आणि सांगितलेलं होतं की माझा प्रचार मी थांबवलेला आहे। कुठला प्रचार मी व्यक्तिगत केलेला नव्हता, पण माझ्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी प्रचार केला होता आणि निवडणूक आता पुढे गेली आहे। तरी देखील आपण आज आलेला आहात। मला माझ्या मागे